शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, फळांचा राजा कोण बरं असा प्रश्न जर मी केला तर अगदी तत्परतेने तुम्ही उत्तर द्याल की आंबा. हो मंडळी, फळांचा राजा हा आंबा आहे. हे अगदी शालेय जीवनापासून आपण मुखोद्गत केलेलं आहे. गोड, रसाळ, मधाळ असा हा आंबा म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेलं एक वरदान आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. अगदी लहान मूल असेल, तरुण असतील, प्रौढ नागरिक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, प्रत्येकाला आंबा हा हवाहवासा असतो. म्हणूनच देशातून या आंब्याला प्रचंड अशी मागणी आहे. अर्थातच रत्नागिरीचा हापूस आंबा जो आहे त्याला देशातून जितकी मागणी असते त्याहीपेक्षा जास्त मागणी ही परदेशातून असते. त्यामुळेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याची आपल्या देशातून निर्यात केली जाते. परंतु मंडळी, जेव्हा निर्यातीचा मुद्दा येतो तेव्हा आंब्याची निर्यात करताना आंतरराष्ट्रीय काही नियम असतात. हे निकष आणि नियम, या नियमांचं निकषांचं पालन करूनच हा आंबा निर्यात केला जातो. अर्थात त्यासाठीच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने विविध सुविधा केंद्रांची स्थापना केलेली आहे. या सुविधा केंद्रांमध्ये आंब्यावरती विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर हा आंबा निर्यात केला जातो. मंडळी, याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे. आजचा विषय काय आहे ते एकदा आपण बघूया. हापूस आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाची निर्यात सुविधा केंद्र आणि विविध प्रक्रिया. मंडळी, या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत श्री मिलिंद जोशी सर. नमस्कार सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मिलिंद जोशी सर हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ रत्नागिरी येथे सहाय्यक सरव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात तुम्ही देखील फोनच्या माध्यमातून थेट सहभागी होऊ शकता आणि जोशी सरांना आपल्या मनातील प्रश्न विचारू शकता. त्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे क्रमांक एकदा टिपून घ्या. आमचे क्रमांक आहेत 022-2490-8050 आणि 2498-8050. मी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 022-2490-8050 आणि 2498-8050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी फोन करताना 022 हा STD कोड क्रमांक फिरवायचा आहे आणि आपला प्रश्न हा आजच्या विषयाच्या अनुषंगानेच विचारला जावा अशी आमची अपेक्षा आहे. तर सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा विषय जो आहे हापूस आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाची सुविधा केंद्र आणि विविध प्रक्रिया. मुळात सुविधा केंद्र म्हणजे नेमकं काय आणि आंब्याची निर्यात करताना या सुविधा केंद्रांची आवश्यकता का निर्माण झालेली आहे? आंबा, आपण मगाशी म्हणलात की आंबा हे प्रत्येकाला हवं असं वाटणारं फळ आहे. परदेशी लोक सुद्धा त्याला अपवाद नाहीत. इव्हन परदेशामध्ये आपल्याकडनं गेलेले जे भारतीय आहेत त्यांना सुद्धा हापूस आंब्याची गोड तेवढीच असते. त्यामुळे त्या देशामध्ये जसं आपल्या देशामध्ये आंबा खाणारे लोक आहेत तसं परदेशातले लोक जेव्हा आंबा खाण्यासाठी मागतात तेव्हा त्या देशाचे निकष हे त्यांना पाळावे लागतात आणि त्यासाठी काही ठराविक प्रक्रिया त्यांना कराव्या लागतात. आणि त्या प्रक्रिया करण्याकरता ज्या सुविधा लागतात त्या सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध असतात त्याला आपण म्हणतो निर्यात सुविधा केंद्र. आता ही निर्यात सुविधा केंद्रांची गरज का निर्माण झाली? यापूर्वी काही बाजारात आंबा नव्हता किंवा परदेशात आंबा जात नव्हता अशातला भाग नाही. ज्यावेळेला तो आंबा परदेशामध्ये जात होता त्यावेळेला आपल्याकडनं काही प्रकारच्या किडी हे त्यांच्याकडे गेल्या. काही कीटकनाशकांचे अंश त्याच्यामध्ये आढळून आले आणि आपल्याला माहिती आहे की परदेशी लोक फार सजग आहेत, हेल्थ कॉन्शियस आहेत, जास्त आरोग्याच्या बाबतीत आणि स्वच्छतेच्या बाबतीत फारच अग्रेसिव्ह आहेत की त्यांना त्याच्याबद्दल फार काळजी असते. त्यामुळे त्यांनी काही निकष निर्माण केले की आमच्या देशात येणारा आंबा कशा पद्धतीने उत्पादित केलेला असावा आणि त्याच्यामध्ये कोणत्याही कीटकनाशकाचा अंश येणार नाही किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही किडीचा आढळ येणार नाही अशा पद्धतीने आपल्याकडे आंबा यायला पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी एक निर्यात सुविधा केंद्राची संकल्पना पुढे आणली, जेणेकरून त्या सुविधेमध्ये प्रक्रिया करून प्रत्येक गोष्टही त्याच्यामध्ये लक्ष ठेवून घेतलेली आहे की जेणेकरून कोणत्याही प्रकारची कीड त्यांच्या देशात जाणार नाही. आणि या दृष्टीनं त्यांनी वेगवेगळ्या प्रक्रिया त्याच्यासाठी तयार केलेली आहे. आता जर आपण बघितलं असेल तर आंब्याची जर आयात जर बघितली आपण, परदेशामध्ये जेव्हा आंब्याची आयात जाते तर ती जवळजवळ आयात 14.5 लाख मेट्रिक टन आंबा परदेशामध्ये आयात केला जातो.
पण आपल्याकडनं जाणारा आंबा किती आहे, तर आपल्याकडनं फक्त 47,000 मेट्रिक टन आंबा त्याच्यामध्ये जातो. या संदर्भातली स्लाइड आपल्याकडे स्लाइड आहे, आपल्याकडे आहे. आता आपण बघतोय की अमेरिका ही सगळ्यात जास्त आंबा आयात करणारा देश आहे. बरं. त्याच्या फलवान नेदरलँड आहे, इंग्लंड आहे, जर्मनी आहे, सौदी अरेबिया आहे. या देशांना मोठ्या प्रमाणात आंबा निर्यात केला जातो. पण आपण जर बघितलं तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये आपल्याकडनं चांगल्या प्रमाणात आंबा जातो. बाकी ठिकाणी आपल्याला आंबा निर्यात करण्याकरता सगळ्या सोयीसुविधा आपल्याला आता त्यासाठी कार्यान्वित झालेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपला आंबा परदेशापर्यंत पोहोचायला लागलेला आहे. बरं, पण उत्पादनाच्या बाबतीत आपण अग्रेसर आहोत, होय. निर्यातीच्या बाबतीत कमी काम. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला आपण उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे पण त्याच्यासाठी आजपर्यंत सुविधा आपल्याकडे नव्हत्या. बरं. म्हणजे जर भारताचा संपूर्ण आपण विचार केला तर उत्पादनामध्ये महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर आहे. बरं. पण बाकी इतर राज्यामध्ये सुद्धा आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे, पण त्याच्यातनं निर्यात होत नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण त्यांच्याकडे निर्यात सुविधा केंद्र नाही. बरं. आणि निर्यात सुविधा केंद्र असल्याशिवाय तुम्हाला आंबा परदेशामध्ये पाठवता येत नाही. त्यामुळे या निर्यात सुविधा केंद्रांना अनन्यसाधारण महत्व आहे. आता आपण जर बघितलं असेल की हे निर्यात सुविधा केंद्र जे आहेत तिथं काय काय करायचं ते आपण आज सविस्तर बघणार आहोत. हो. आता परदेशामध्ये जेव्हा आंबा जातो तेव्हा त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट काय बघितली जाते तर कोणकोणत्या किडी त्याच्यामध्ये येत आहेत. हो. आणि स्पेसिफिकली फळमाशी आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे चित्र बघतोय, फळमाशी आहे, कोयकीड आहे, मिलीबग आहे आणि स्केल इन्सेक्ट. ह्या ज्या किडी आहेत या परदेशामध्ये यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रियांची आवश्यकता आहे. बरं. आता ह्या किड्या त्यांच्या देशात यायला नकोत याच्यासाठी त्यांनी काही प्रक्रिया त्याच्यामध्ये प्रपोज केलेल्या आहेत. आपण त्या प्रक्रिया जर बघायच्या म्हटल्या तर त्याच्यामध्ये आहे उष्णजल प्रक्रिया आहे, उष्णबाष्प प्रक्रिया आहे, विकिरण प्रक्रिया आहे. आपण त्याचे काही फोटो त्याच्याबरोबर ठेवलेले आहेत. आता या आपण बघतोय या ज्या फॅसिलिटी आहेत या सगळ्या फॅसिलिटी असल्याशिवाय तुम्हाला परदेशात आंबा पाठवता येत नाही. वेगवेगळ्या आयातदार देशांचे जे निकष आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याची प्रक्रिया ही करावी लागते. याच्यामध्ये विकिरण प्रक्रिया असेल, उष्णबाष्प प्रक्रिया आहे, उष्ण जल प्रक्रिया आहे. ही देशानिहाय बदलते. कोणत्या देशाला कोणती प्रक्रिया पाहिजे हे त्याच्यानुसार ठरतं. आता आपल्याकडे जी पणन मंडळाने जी काही सुविधा केंद्र निर्माण केलेली आहेत ती जर आपण बघितली जवळजवळ 44 वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांसाठी आपण फॅसिलिटी निर्माण केलेली आहे. आणि त्या 44 ज्या फॅसिलिटी आहेत त्या 44 फॅसिलिटीमध्ये प्रत्येक पिकासाठी आपण वेगवेगळ्या फॅसिलिटी घेतली आहेत. आंब्यासाठी आहेत, द्राक्षासाठी आहेत, डाळिंबासाठी आहेत, पिकनिहाय त्यांच्या फॅसिलिटी आपण त्या उत्पादन क्षेत्रामध्ये निर्माण केलेल्या आहेत. आता उत्पादन क्षेत्रात ह्या ज्या आपण फॅसिलिटी केल्यात त्याच्यातनं प्रीकुलिंग आहे, को स्टोरेज आहे, रायपनिंग चेंबर आहे, या सगळ्या फॅसिलिटी आपण त्याच्यामध्ये निर्माण केलेल्या आहेत. बरं सर, एक फोन घेऊयात. कृष्णा कोकणे बोलतात नंदुरबारहून. हा, नमस्कार. केला मॅम. हा कृष्णाजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, म्हणजे आंबा निर्यात करताना आपण काय काय काळजी घ्यावी? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. मला वाटतं आपण त्याच संदर्भात बोलतोय. आंबा निर्यात करताना 2 प्रकार आहेत. बरं. एक काढणीपूर्व प्रकार आहे आणि एक काढणी पश्चात प्रकार आहे. आता काढणीपूर्व ज्या वेळेला आपण विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये फळांमध्ये कीटकनाशकाचा रेसिड्यू राहणार नाही याची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं फवारणी ही आपल्याला शेवटच्या महिन्यात फवारणी बंद करणं आवश्यक आहे. जर तुम्ही फवारणी बंद केली नाही तर त्याचा अंश त्याच्यामध्ये येण्याची शक्यता असते. किंवा शेवटच्या फवारणीसाठी आपण जी काही औषधं वापरतो त्याच्यामध्ये त्याचा कालावधी कमी असणारी इन्सेक्टिसाइड्स आपल्याला वापरली पाहिजे. ही झाली काढणीपूर्व. काढणी करताना त्या फळावर कुठलेही डाग येणार नाहीत. ती फळं जी आहेत त्याचा आकार चांगला राहील, त्याच्यावर कुठल्याही किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव त्याच्यावर दिसणार नाही, ह्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी ज्या प्रक्रिया आहेत मग ज्या देशाला आपण निर्यात करणार असू त्यानुसार त्याची प्रक्रिया ठरते आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रक्रिया करून आपल्याला आंबा निर्यातीसाठी पाठवावा लागतो. त्याच्यासाठी निर्यातीसाठी जेव्हा आपण आंबा निवडतो तेव्हा त्याचं महत्वाचे जे 3 निकष आहेत. आंबा देठासहित लागतो, जी काढणी करतो ती देठासहित केलेली असावी, त्याच्यावर कोणताही कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव नसावा, कोणत्याही प्रकारचा डाग नसावा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. कारण आंबा निर्यात करताना परदेशातील विविध देशांचे काही निकष आहेत, काही नियम आहेत. त्याच्यामध्ये हा आंबा कीडमुक्त असावा, रसायनांचा अंश मुक्त असावा आणि त्यासाठी या सुविधा केंद्रांमध्ये आंब्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात आणि नंतरच तो आंबा निर्यात केला जातो. आणि त्या प्रक्रिया तुम्ही ज्या देशाला निर्यात करणार आहात त्या आयातदार देशाच्या निकषानुसार कराव्या लागतात. म्हणजे प्रत्येक देशाचे निकष वेगवेगळे, प्रत्येक देशाचे निकष. परंतु सर, जेव्हा आपण आंब्याचा मुद्दा लक्षात घेतो तेव्हा आंबा निर्यात करताना या सुविधा केंद्रांचं महत्व नेमकं काय आहे? आता मुळात आपण जे बघितलं की या सुविधा का निर्माण करायची वेळ आली तर आयातदार देशाने आपल्यावर काही निकष लादले. आता हे का लादले तर आपल्याकडनंच त्याच्यात काही चुका झाल्या होत्या.
हो. की आपल्याकडनं जेव्हा आंबा गेला तेव्हा त्याच्यामध्ये काही किडी सापडल्या, काही रोगांचे पार्ट सापडले. आता अशा गोष्टी झाल्यानंतर परदेशी लोक त्या गोष्टी ऍक्सेप्ट करत नाहीत. बरं. म्हणून त्यांनी आपल्याकडे आपल्या देशात येणारा आंबा कशा पद्धतीने असावा त्याचे प्रोटोकॉल तयार केले. त्यांचे जे तिथले जे फायटो इन्स्पेक्टर होते त्या लोकांनी आपल्या देशात भेटी दिल्या. बरं. काय चाललंय, कशा पद्धतीने उत्पादन घेतलं जातं, त्याच्यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांच्या देशात कोणत्याही किडी किंवा रोग येणार नाही या दृष्टीनं काय घेतलं पाहिजे, बरं. हे सगळं ठरवून त्यांनी त्यांच्या देशात येणाऱ्या आंब्यासाठी कोणत्या प्रकारची प्रक्रिया करायची याचे निकष तयार केले. अच्छा. आणि ते निकष तयार केल्यानंतर त्याच्यासाठी आपण त्या प्रोटोकॉल त्याचे तयार केले आणि त्या प्रोटोकॉल मधल्या प्रोसिजर प्रमाणे आपल्याला प्रत्येक आंब्यासाठी त्या देशात पाठवताना निर्यात घेताना ती प्रक्रिया करणं बंधनकारक केलं. बरं. पण म्हणजे नियम आहेत ते नियम नेमके काय होते? त्याच्यामध्ये त्यांच्या मुळात 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, त्यांचा डागविरहित आंबा त्यांना पाहिजे. बरं. दुसरा, कीटकनाशकाचा कुठलाही अंश त्याच्यामध्ये नाही पाहिजे. आणि तिसरा आणि महत्वाचा, कोणत्याही किडीचा किंवा रोगाचा आढळ असला नाही पाहिजे. बरं. म्हणजे आपल्याकडनं गेलेल्या आंब्यामध्ये ज्यावेळेला किडी काही प्रमाणात सापडल्या तर त्यांनी तिचे आपल्याला रिपोर्टिंग केलं की या प्रकारची किडी तुमच्याकडनं येत आहेत आणि मग आपण ह्या प्रक्रिया त्याच्यावर सोल्युशन म्हणून आपण या प्रक्रिया तयार केलेली आहे. म्हणजे प्रत्येक देशाच्या निकषांचं नियमांचं पालन करूनच तो आंबा तिथे निर्यात केला जावा अशी त्यांची अट होती. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून ही जी काही सुविधा केंद्र निर्माण झालेली आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत ही केंद्र? आता आपण हापूस आंब्याचा जर विचार करायचा झाला तर हापूस आंब्यासाठी ज्या ठिकाणी उत्पादन क्षेत्र आहे, म्हणजे हापूस आंब्याचं महत्वाची उत्पादन क्षेत्र, आपण प्रेक्षकांना नकाशा दाखवूयात येस या संदर्भातला. त्याच्यामध्ये रत्नागिरी, आता या नकाशात आपण बघितलं जवळजवळ 44 ठिकाणची वेगवेगळी सेंटर्स आपल्याला दिसत आहेत. त्याच्यापैकी हापूस आंब्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या रत्नागिरीजवळ नाचणे, देवगडजवळ जामसंडे, देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तिसरी आपण काय केलेलं आहे की या 2 सुविधांच्या व्यतिरिक्त वाशीमध्ये एक आपण भाजीपाल्याची जी सुविधा होती ती भाजीपाल्याची सुविधा आपण आंब्यासाठी प्रमाणित करून घेतलेली आहे. म्हणजे भाजीपाल्याबरोबर आपण आंब्याची सुद्धा तिथे प्रक्रिया करू शकतो. अशा प्रकारच्या 3 प्राथमिक प्रक्रिया केंद्र ही आपण या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वाशी या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहेत. त्याच्याबरोबर व्हेपरी ट्रीटमेंट ही एक सुविधा आहे ती पण आपण वाशीमध्ये कार्यान्वित केलेली आहे. आणि चौथी जी प्रक्रिया आहे विकिरण प्रक्रिया ती सुद्धा आपण वाशीमध्ये कार्यान्वित केलेली आहे. आता या ज्या वेगवेगळ्या फॅसिलिटी आहेत ते करताना सुद्धा आपण काही गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. म्हणजे आता विकिरण सुविधा आहे त्याच्यावरचं होणारे खर्चही खूप आहेत, त्याचे ओव्हरहेड्स पण खूप आहेत. आता आणि नुसतं आंब्यासाठी समजा ती कोकणात केली, रत्नागिरीमध्ये केली तर रत्नागिरीमध्ये ती 2 महिने सुविधा वापरली जाणार. त्याच्याऐवजी इथे आणल्यामुळे काय झालं, कारण विमानतळावर आंबा इथनच जाणार त्यामुळे मुंबईमध्ये येणारच, म्हणून इथे आपण वाशीमध्ये ती सुविधा घेतली जेणेकरून आंब्याबरोबर इतर हंगामामध्ये ती सुविधा बाकीच्या पिकांसाठी पण वापरता येईल. आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर निर्यातदारांच्या मार्फत सुरू झालेला आहे. बरं, आंब्याच्या निर्यातीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने जी सुविधा केंद्रांची स्थापना केलेली आहे ती नेमकी कुठे कुठे संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर? महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात आपण स्लाइडमध्ये बघितलं प्रत्येक जिल्ह्यात आपण एक सुविधा केंद्र जवळजवळ केलेलं आहे आणि तेथे त्या उत्पादन क्षेत्र असणारं पिकाचं केलेलं आहे. आता आपण केशरचा जर विचार केला आंब्याच्या दृष्टीने तर केशरसाठी आपण लातूरमध्ये केलेलं आहे, जालनामध्ये केलेलं आहे, बीडमध्ये केलेलं आहे, जिथे केशर आंबा मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे जिथे जिथे उत्पादन आहे त्यानुसार आपण ती वेगवेगळी सुविधा केंद्र केलेली आहेत. बरं, आणखी काय सांगता येईल या सुविधा केंद्रांच्या संदर्भात? आता जी सुविधा केंद्र आहेत त्यातलं पहिलं जर आपण आंब्याचं रत्नागिरीमध्ये सेंटर जे म्हटलं, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि भाजीपाला प्रक्रिया सेंटर जे आहे तिथे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. म्हणजे आता तिथे ज्या सुविधा केंद्र आहेत तिथे प्राथमिक सुविधा कुठल्या लागतात तर प्री कुलिंग लागतं, कोल्ड स्टोरेज लागतं, ग्रेडिंग पॅकिंग लाईन लागते, पॅक हाऊस लागतं, रायपनिंग चेंबर लागतं. म्हणजे ह्या फॅसिलिटी झाल्या. पण हे उभा करत असताना प्रत्येक म्हणजे प्रॉडक्ट एंट्रीसाठी जिथे आंबा येतो त्याच्यासाठी वेगळं एंट्री लागते, प्रॉडक्ट जिथनं जातं तिथे वेगळं एंट्री लागतं, लेबरसाठी त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था आपल्याला करावी लागते. अशा प्रकारची त्या निर्यात सुविधा केंद्राची एकूण रचना असते. बरोबर. आणि त्या निर्यात सुविधा केंद्राच्या मध्ये जेव्हा आंबा येतो तो आंबा सुद्धा आपण तपासणी केल्याशिवाय त्या सुविधा केंद्रामध्ये त्याला आपण एंट्री देत नाही. मंडळी, हापूस आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाची सुविधा केंद्र आणि विविध प्रक्रिया या विषयासंदर्भात आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे, परंतु एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे
हापूस आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाची सुविधा केंद्र आणि विविध प्रक्रिया, आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतात मिलिंद जोशी सर. सर, आपण एक फोन घेऊयात. जयवंत कात्रे बोलतात रत्नागिरीहून. हॅलो. हा साहेब नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मी जयवंत कात्रे रत्नागिरीतून बोलतोय. मला मुख्य रत्नागिरीला नाचण्याची जो सुविधा केंद्र आहे. हा, विचारा, प्रश्न विचारा. हा, तुमचं नाचणे येथे सुविधा केंद्र जे आहे रत्नागिरीला, त्याच्यामध्ये ऍक्च्युली कोणत्या सुविधा मला मिळतील? कारण आम्ही आंबा पाठवतो म्हटलं आम्हाला ऍक्च्युली आम्हाला कळतच नाही कुणाला सल्ला घ्यायचा काय घ्यायचा. सुविधा केंद्रामध्ये आम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी कोणत्या आम्हाला सुविधा मिळतील तेवढं सांगा प्लीज. धन्यवाद, आपला प्रश्न कळला. रत्नागिरीमध्ये नाचणे येथे जी आपल्या सुविधा केंद्र आहे त्यातून कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा त्यांना मिळू शकतील आंबा निर्यात करण्यासाठी? आता आपण जे बोललो की नाचणे येथे ही जी फॅसिलिटी सेंटर आहे ते अपेडा आणि एनपीपीओ प्रमाणित आहे. बरं. त्यामुळे इंग्लंड सारखा देश असेल किंवा जिथे ऑस्ट्रेलिया आहे, अमेरिका आहे, या लोकांना, या देशांना जेव्हा आपण निर्यात करतो तेव्हा त्याच्यासाठी प्राथमिक प्रक्रिया आपल्याला करावी लागते. तिथे त्या आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा तिथे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये तुमचा आंबा आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आंबा आल्यानंतर त्याचं तपासणी होते, प्राथमिक तपासणी होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर त्याची प्राथमिक प्रतवारी केली जाते आणि आंबा होल्डिंग एरियामध्ये ठेवला जातो. त्याच्यानंतर आता तुम्ही ज्या देशात आंबा निर्यात करणार आहात, समजा जर युरोपीय देशात करायचं असेल तर तुम्हाला उष्णजल प्रक्रिया करावी लागते, ती त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्हाला इंग्लंडला आंबा पाठवायचा असेल तर तुम्हाला पॅकहाऊसमध्ये वॉशिंग, ब्रशिंग, त्याच्यानंतर ड्राईंग, त्याच्यानंतर त्याचं प्रतवारी, या ज्या सगळ्या सुविधा आहेत त्या तिथे उपलब्ध आहेत. तुम्हाला समजा दुबईला आंबा समुद्रमार्गे पाठवायचा आहे तर त्याच्यासाठी आवश्यक असणारी प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज आणि आत्ताची जी वॉशिंग, ब्रशिंग या जी लाईन सांगितली, ह्या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या देशाला निर्यात करणार असाल त्यानुसार त्याची आपल्याला प्रक्रिया फक्त करावी लागेल. तिथे आंबा पिकवण्यासाठी रायपनिंगची पण फॅसिलिटी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या सगळ्या फॅसिलिटी ज्या प्राथमिक सुविधा केंद्रामध्ये आवश्यक असतात अशा सगळ्या सुविधा रत्नागिरीमध्ये नाचणे येथे उपलब्ध आहेत. आणि जयवंतजींच्याच प्रश्नाच्या अनुषंगाने माझ्या मनात एक प्रश्न आहे की जेव्हा आंब्याची निर्यात आपण करतो विविध देशांसाठी, तेव्हा ही निर्यात करताना विविध देशांसाठी सुविधा केंद्रांची जी गरज आहे त्याची पूर्तता करणं गरज आहेच, आवश्यक आहेच, परंतु त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सुविधांची आवश्यकता असते? आता जे सुविधा ज्या आहेत तर वेगवेगळ्या देशांचे निकष वेगळे, त्यानुसार आपल्याला सुविधा, मी मगाशीच म्हटलं की आता इंग्लंडला तुम्हाला आंबा पाठवायचा आहे, या विषयाची स्लाइड ही आपल्याकडे आहे. इंग्लंडला आंबा पाठवायचा असेल तर आपल्याला पॅक हाऊसमध्ये प्रायमरी प्रोसेसिंग करावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये आंबा धुण्याची प्रक्रिया असेल, आंब्याचं ब्रशिंग करायची असेल, आंब्यातलं चीक काढून टाकायची प्रक्रिया असेल, त्याच्या आंब्याची प्रतवारी करण्याची प्रक्रिया असेल, धुतल्यानंतर तो आंबा वाळवण्याची प्रक्रिया असेल, या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या आपल्याला इंग्लंडसाठी कराव्या लागतात आणि ते अपेडा प्रमाणित पॅक हाऊसमध्येच करायला लागतात. त्याच्यानंतर दुसरी जी प्रक्रिया आहे, समजा युरोपियन कंट्रीजना तुम्हाला आंबा पाठवायचा आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये आयर्लंड आहे, बेल्जियम आहे, पोर्तुगीज आहे, रोमानिया आहे, जर्मनी आहे, नेदरलँड आहे, फ्रान्स आहे, डेन्मार्क आहे, ह्या ज्या वेगवेगळ्या युरोपियन कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी आपल्याला उष्णजल प्रक्रिया करावी लागते. आता त्याला एक दुसराही ऑप्शन आहे, ते उष्णजल प्रक्रियाही आपण करू शकतो किंवा उष्ण बाष्प प्रक्रिया पण करू शकतो. आता उष्ण बाष्प प्रक्रिया तुम्हाला जर करायची असेल तर ती आपली वाशीमध्ये आहे. उष्णजल करायची असेल तर रत्नागिरीमध्ये उपलब्ध आहे. आता समजा जपान, साऊथ कोरिया या देशांना जर तुम्हाला आंबा निर्यात करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला व्हेपरी ट्रीटमेंट फॅसिलिटी लागते. आता ही जी व्हेपरी ट्रीटमेंट फॅसिलिटी आहे ती किंवा उष्ण बाष्प प्रक्रिया ज्याला म्हणतो ती आपली वाशीमध्ये आहे. म्हणजे ज्या देशाला आपल्याला करायचं त्यानुसार आपल्याला ती प्रक्रिया कुठे आहे आणि तिथे आपल्याला त्याच्या स्लाइडवरती आपण बघितलं की ती कोणकोणत्या ठिकाणी त्याची उपलब्ध आहे. आता समजा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला करायची असेल तर आपल्याला विकिरण सुविधा लागते, अर्जेंटिनाला करायचं विकिरण सुविधा लागते, तर ह्या सुविधा सुद्धा आपल्या वाशीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आयातदार देशाचे जे निकष असतील तर इराण करायची असेल तर त्याला उष्णजल प्रक्रिया लागते, ती आपल्याला रत्नागिरीमध्ये पण करता येते, वाशीमध्ये पण करता येते. या दोन्ही ठिकाणी त्या सुविधा उपलब्ध आहेत. आयातदार देश जे आहेत त्यांचे विशिष्ट प्रकारचे नियम आणि निकष आहेत, त्या नियमांचं आणि निकषांचं पालन करूनच तो आपल्याला प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारच्या प्रक्रिया ह्या विविध सुविधा केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. परंतु अशा प्रकारची जी निर्यात सुविधा केंद्र आहेत त्यांचं प्रमाणीकरण करणं गरजेचं असतं का आणि ते कशा प्रकारे केलं जातं? निर्यात सुविधा केंद्रांचं प्रमाणीकरण हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण निर्यात सुविधा केंद्रांचं प्रमाणीकरण असेल तर तुम्हाला आंबा निर्यात करता येत नाही. बरोबर. आता हे प्रमाणीकरण कोण कोण करतं तर पहिलं जे प्रायमरी त्याचं जे आहे ते अपेडा, एनपीपीओ, डायरेक्टर ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन आणि कृषी विभाग अशा चौघांची एक संयुक्त समिती असते. या संयुक्त समितीमार्फत
त्याचं प्रमाणीकरण केलं जातं. हे झालं प्राथमिक प्रक्रिया सुविधा केंद्र जे आहे त्याच्याबद्दल. हो. त्याच्यानंतर आपल्याला 2 आपण उष्णजल प्रक्रिया आपण त्याच्यामध्ये आहेत. अमेरिकेसाठी 2 मिनिटाची उष्णजल प्रक्रिया आहे. बरं. त्याचं जे प्रमाणीकरण आहे ते आणि जी 1 तासाची प्रक्रिया आहे, या दोन्ही सुविधांचं प्रमाणीकरण हे आपल्याला NPPO या विभागामार्फत करून घ्यावं लागतं. बरं. आता आपण त्याच्या व्यतिरिक्त आपण जे व्हेपरी ट्रीटमेंट फॅसिलिटी केलेली आहे वाशीमध्ये सर, थोडं थांबवतो. आपल्याला एक फोन येतोय. हंबीरराव पाटील बोलतात सांगलीहून. हॅलो. हॅलो. हा, हंबीररावजी, आपला प्रश्न विचारा. हा, प्रश्न असा आहे की जो आंबा निर्यात करायचा आहे परदेशात, त्याच्यासाठी खर्च किती येतो? टनावर असतो का क्विंटल असतो का नगावर असतो? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. हा. आंबा जेव्हा निर्यात करायचा असतो एखाद्या शेतकऱ्याला, तर त्यासाठी खर्च किती येतो? आता निर्यातीसाठीचा खर्च काढताना आपल्याला म्हणजे पॅकहाऊसचा खर्च वेगळा येतो. कुठल्याही देशाला जेव्हा आपण निर्यात करतो तेव्हा त्याचं इकॉनॉमिक्स हे आपल्याला अर्थशास्त्र बघावं लागतं. बरोबर. सुरुवातीला त्याच्यामध्ये खर्चामध्ये जर घटक आपण समाविष्ट करायचे म्हटले तर पहिली गोष्ट येते उत्पादन म्हणजे आंबा. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपण निर्यात प्रक्रिया, आता ज्या देशाला आपण पाठवणार त्या देशाला करावी लागणारी प्रक्रिया. आता ते समजा जर नुसती प्राथमिक प्रक्रिया करायची असेल तर साधारणपणे 1.2 टनाची एक शिपमेंट येते, एअर शिपमेंट. मग त्याच्यासाठी साधारणपणे 15,000 रुपये खर्च येतो. बरोबर. आता तुम्हाला व्हेपरी ट्रीटमेंट करायचे तर त्याला 20,000 रुपये खर्च, ह्या फॅसिलिटींचा खर्च आहे. तर ते आपल्याला त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करावे लागतात. आता समजा जर तुम्हाला विकिरण प्रक्रिया करायची असेल, अमेरिकेला किंवा ऑस्ट्रेलियाला करायची असेल, तर तुम्हाला पहिला खर्च येईल प्राथमिक सुविधा केंद्रावरती प्रक्रिया करण्याचा, तो 15,000 रुपये. आणि मग तुम्हाला विकिरण सुविधा केंद्रावरचे जे प्रोसेसिंग चार्जेस आहेत, आता त्याच्यात सुद्धा तुम्ही ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका असे 2 प्रकार आहेत. जर ऑस्ट्रेलियाला तुम्हाला करायची असेल तर विकिरण सुविधा केंद्रावरती आपण 110 रुपये पर बॉक्स, म्हणजे 1 डझनला 110 रुपये, अधिक त्याच्यावरती साधारणपणे 10 रुपये बाकी मिसलिनियस चार्जेस आहेत ते असतात आणि आपेडाचे चार्जेस असतात. ऑस्ट्रेलियाला मात्र आपेडाचे चार्जेस त्याच्यात द्यावे लागत नाही. हे ठराविक प्रकारची विशिष्ट प्रक्रियानुसार त्याची किंमत दर ठरते. असतात, ठरलेले त्यानुसार ते दर असतात. आता ह्या ज्या गोष्टी झाल्या याच्या व्यतिरिक्तही आपल्याला काही गोष्टी त्याच्या खर्चामध्ये समाविष्ट असतात. म्हणजे आता जरी आपण सुविधा केंद्रामध्ये त्या समाविष्ट नसले तरी त्यांच्या माहितीसाठी आपण सांगूया की त्याच्यानंतर जेव्हा आंबा तुम्ही प्रोसेस करता तेव्हा त्याला स्लीव्ज म्हणजे जाळी लावावी लागते, त्याला एक बॉक्स लागतो. आता बॉक्स असेल, जाळी असेल, हे खर्चही त्या निर्यातीच्या तुमच्या खर्चामध्ये समाविष्ट होतात. त्याच्यानंतर तुम्हाला एअर फ्रेट असतो, तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही प्रक्रिया केली तिथून एअरपोर्ट पर्यंतचा खर्च असतो, नंतर विमानाचं भाडं असतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करायला लागतात आणि ते काढून आपल्याला त्याचा किती खर्च येणार आहे सर्वसाधारणपणे पर बॉक्स त्याचा खर्च काढला जातो आणि तो एक्सपोर्टरला पाठवला जातो, इम्पोर्टरला, आणि मग त्याच्याशी चर्चा करून आपण रेट निश्चित केला जातो. आता ते देशाने त्याचे रेट व्हॅरी होते, वेगवेगळे असतात. मंडळी, हापूस आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाची विविध सुविधा केंद्र आणि त्या विविध प्रक्रिया या विषयासंदर्भात आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. होणारच नाही. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे हापूस आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाची विविध सुविधा केंद्र आणि विविध प्रक्रिया. आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतात मिलिंद जोशी सर. सर, आपण या कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून जी सुविधा केंद्र आहेत या सुविधा केंद्रांचं प्रमाणीकरण किती महत्त्वाचं आहे आणि या सुविधा केंद्रांमध्ये आंब्यावरती कशा प्रकारे प्रक्रिया केली जाते या संदर्भात आपण सांगितलं. परंतु या आंब्यावरती जी प्रक्रिया केली जाते ती प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे होते? त्याची सुरुवात जी आहे म्हणजे आंबा ज्या वेळेला पॅकहाऊसमध्ये येतो तेव्हा त्याच्यासाठी एक मँगो नेट म्हणून प्रमाणपत्र शेतकऱ्याला असणं बंधनकारक आहे. ते आता काही ठराविक कंट्रीमध्ये, ज्या संयुक्त अरब अमिराती असतील तर संयुक्त अरब अमिरातीसाठी मँगो नेटची आवश्यकता नाही. पण अमेरिका असेल, जपान असेल, न्यूझीलंड असेल, युरोपियन कंट्रीज असतील तर यांच्यासाठी मात्र मँगो नेट प्रमाणपत्र शेतकऱ्याचं प्रमाणपत्राची आपण स्लाइड दाखवूयात प्रेक्षकांना. तर त्याच्यामध्ये ते जर प्रमाणपत्र नसेल तर आपल्याला शेतकऱ्याला तो आंबा त्याच्या निर्यातीसाठी वापरता येणार नाही. आता हे प्रमाणपत्र आपल्याला कृषी विभागामार्फत दिलं जातं. त्याची जी तारीख असते प्रमाणपत्र धारण करण्याची ती असते 31 डिसेंबर. 31 डिसेंबर पूर्वी त्याची नोंदणी आपल्याला कृषी विभागाकडे करावी लागते. त्याच्यासाठी त्याला 7/12 उतारा, आधार कार्ड ही कागदपत्र त्याच्यासाठी त्याला आवश्यक असतात. आणि तिथले जे कृषी अधिकारी असतात त्या कृषी अधिकाऱ्यांकडे तुम्ही हा प्रस्ताव सादर केल्यानंतर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याचं करता येतं किंवा कृषी विभागाकडे जाऊनही करता येतं. दोन्ही पद्धतीने त्यांनी तो सुविधा आपल्याला ठेवलेली. आपल्याला आपण फोटो बघतोय अशा प्रकारचं प्रमाणपत्र शेतकऱ्याला मिळतं आणि त्या शेतकऱ्याचा आंबा
अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड, जपान, त्याच्यानंतर साऊथ कोरिया आणि युरोपियन देशांसाठी हे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. बाकी जे कुवेत असतील, म्हणजे संयुक्त अरब अमिराती असतील, या देशांना काही त्याची आवश्यकता नाही. आता आपण त्याची एकदा पॅक हाऊसमध्ये आंबा शेतकरी घेऊन हो, हो. आला की त्याची पुढची प्रोसेस आपण बघूया. बर पहिल्यांदा ज्यावेळेला पॅक हाऊसमध्ये आंबा येतो, तो आंबा आल्यानंतर तिथे एक बाहेरचं जे रूम आहे सेपरेट, त्या रूममध्ये तो आंबा ठेवला जातो बर आणि पहिलं प्रायमरी इन्स्पेक्शन त्या ठिकाणी केलं जातं. की पहिलं काय बघितलं जातं की आंब्याचा साईज बरोबर आहे ना, आंबा देठासहित आहे का, आणि त्याच्यावरती कोणते किडी किंवा रोगाचा प्रादुर्भाव नाही ना. म्हणजे अगदी प्राथमिक तपास. अगदी प्राथमिक तपासणी. कारण काही वेळा काय असतं की फळावरती पिवळे डाग असतात, कीड नसते पण डाग असतात, ते डाग आपल्याला चालत नाहीत कारण त्या किडीने त्याच्यावरती आंबा झाडावर असताना अटॅक केलेला असतो. अशा प्रकारची फळं आपण बाहेर काढतो. किंवा स्केल इन्सेक्ट जो देठाला अगदी चिकटून असतो, तो जर असेल तरी आपण ती कीड आहे ती बाजूला करतो. आणि एकदा ती कीड बाजूला केली की त्याच्यानंतर तो आंबा दुसऱ्या टप्प्यामध्ये जातो, जिथे होल्डिंग एरिया. एकदा प्रायमरी इन्स्पेक्शन झाल्यावर होल्डिंग एरियामध्ये आपण आंबा नेतो. ज्यावेळेला एक प्रोसेस आतमध्ये सुरू असेल तेव्हा दुसऱ्या आंब्याला एंट्री देता येत नाही. बरोबर. त्यामुळे तो आंबा होल्डिंग एरियामध्ये राहतो जोपर्यंत आतल्या आंब्याची प्रोसेस होऊन आंबा स्टोरेजला जात नाही. आतला आंबा एकदा स्टोरेजला गेला की तुमचा आंबा आतमध्ये जातो. बर आतमध्ये गेल्यानंतर पहिलं जे काम त्याच्यामध्ये आहे त्याला आपण म्हणतो डिसॅपिंग. म्हणजे आंबा उलटा धरायचा, त्याचा देठ आहे तो कट करायचा आणि त्या डिसॅपिंग बेवरती ठेवला जातो. बर जेणेकरून आंब्यामधला जो चीक असतो तो सगळा चीक जवळजवळ तासाभरामध्ये पाझरून निघून जातो. आणि मग त्याच्यानंतर वॉशिंग केलं जातं. ते वॉशिंग केल्यानंतर आंबा पुढे जातो. पुढे गेल्यानंतर तिथे देशाने हे परत प्रक्रिया बदलतात. समजा जर तुम्हाला अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाला जर पाठवायचं असेल तर अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया पाठवायचं असेल तर 2 मिनिटाची 3 ते 4 मिनिटाची उष्णजल प्रक्रिया आपल्याला करावी लागते. बर आणि त्याच्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड 2000 त्या द्रावणामध्ये आपण ही हॉट वॉटर ट्रीटमेंट करतो. सर, उष्णजल प्रक्रियेबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणखी आपण सविस्तर मार्गदर्शन करणार आहातच. सतीश पवार बोलतात कोल्हापूरहून. हॅलो. नमस्कार. हा सर, मी कोल्हापूरहून बोलतोय. हा बोला ना साहेब. हा, आपला प्रश्न विचारा. शेती निर्यात व्यवसायामध्ये व्यवसाय करायचा आहे, शेतमाल निर्यात. अच्छा, निर्यात व्यवसाय, त्याला व्यवसाय करायचा आहे निर्यातीच्या संदर्भात. काय सांगता? प्रश्न काय म्हणजे? हॅलो सतीशजी, आपला प्रश्न काय आहे? शेतमाल निर्यात व्यवसाय करायचा आहे. अच्छा अच्छा, शेतमालाची निर्यात त्यांना करायची अच्छा. आहे. त्या संदर्भात काय सांगता येईल? आता तुम्हाला जर शेतमालाची निर्यात करायची असेल तर पहिली महत्वाची जी पायरी आहे त्याच्यातली की त्याच्यासाठी आवश्यक असणारे लायसन्स घेणं. हो. त्याच्यामध्ये पहिलं जे लायसन्स लागतं त्या इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, ज्याला आयात निर्यात परवाना असं म्हणतात, हो. ते घेतल्यानंतर तुम्हाला अपेडाकडे त्याची नोंदणी करावी लागते. आता इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी जी आधीची डॉक्युमेंट आहेत ती तुम्हाला तयार करावी लागतील. तुमची कंपनी असेल किंवा प्रोप्रायटरी फर्म असेल तर त्याची नोंदणी करायला लागते, किंवा उद्योग आधारमध्ये तुम्ही नोंदणी केली तरीही चालू शकतं. ही नोंदणी झाल्यानंतर त्या नावाने आपल्याला पॅन कार्ड काढावं लागतं. त्याच्याबरोबर बँकेचं करंट अकाउंट काढायला लागतं. बरेच वेळा काय होतं की सेव्हिंग अकाउंट काढलं जातं, त्याचा उपयोग होत नाही. ते आपल्याला करंट अकाउंट त्याच्यासाठी काढावं लागतं आणि ते ज्या ठिकाणी इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन होऊ शकतात अशा बँकेमध्ये ते आपल्याला काढावं लागतं. ही डॉक्युमेंट झाल्यानंतर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट कोडसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. www.dgft.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण त्याचं अधिकृत संकेतस्थळ, त्याच्यावरती आपण ऑनलाईन प्रकारे आयसी म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड घेऊ शकतो. हे झाल्यानंतर आपल्याला दुसरा जो आहे ते आयात निर्यात परवाना. आता आयात निर्यात परवाना अपेडा रजिस्ट्रेशन, त्याला आरसीएमसी असं म्हणतात. तर आरसीएमसी आपल्याला घ्यावं लागतं. तेही आपल्याला अपेडाच्या संकेतस्थळावरनं मिळू शकतं. त्याचं पण www.apeda.gov.in अशा प्रकारे त्यांचं संकेतस्थळ आहे. ही बेसिक त्यांची डॉक्युमेंट आहे. ती डॉक्युमेंट एकदा तयार झाल्यानंतर मग तुम्ही कोणत्या कमोडिटीचं ट्रेडिंग करताय. समजा जीआय रजिस्टर्ड कमोडिटीचं ट्रेडिंग, आता हापूस आंबा तुम्ही घेतला तर तुम्हाला जीआय साठी पण त्याची नोंदणी करावी लागते, ज्याला भौगोलिक मानांकन असं म्हणतात. त्याचंही रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं. कारण हापूस हा ट्रेड शब्द जर तुम्ही वापरणार आहात तर तुम्हाला त्या संस्थेकडे नोंदणी करणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे करावं लागतं ते की तिथली जी आपल्याला फायटोसॅनिटरी घ्यावं लागणार, तर त्याच्यासाठी एक रजिस्ट्रेशन असतं. अशा प्रकारची विविध प्रकारचे परवाने हे आपल्याला आवश्यक परवाने घेतल्यानंतरच निर्यातीसाठी करू शकतात. मंडळी, हापूस आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाची विविध सुविधा केंद्र आणि विविध प्रक्रिया या विषयासंदर्भात आपल्याला दोषी सरांकडून आणखी जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. बापरे, जामच वाटलं. नमस्कार,
पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे हापूस आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाची सुविधा केंद्र आणि विविध प्रक्रिया. आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतात मिलिंद जोशी सर. सर, जेव्हा आंब्याची निर्यात आपण करायचं म्हणतो तेव्हा परदेशात निर्यात करताना परदेशातील जे आयातदार देश आहेत त्यांचे काही निकष आहेत, नियम आहेत आणि त्यानुसार प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमध्ये उष्णजल प्रक्रिया जी आहे ती फार महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया नेमकी काय आहे? आत्ताच मगाशी आपण बोलत होतो उष्णजल प्रक्रिया अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासाठी आपल्याला 4 मिनिटाची उष्णजल प्रक्रिया आपल्याला करावी लागते. त्याच्यामध्ये 52 डिग्री सेंटीग्रेड तापमानात तो आंबा ती स्वयंचलित प्रक्रिया आहे, त्याच्यातनं थ्रू होतो. पण युरोपीय देशाला जर आपल्याला निर्यात करायची असेल तर आपल्याला 1 तासाची उष्णजल प्रक्रिया करावी लागते. या संदर्भातील स्लाइड आपल्याकडे उपलब्ध आहे. 48 डिग्री 60 मिनिटांची प्रक्रिया ही आपल्याला युरोपीय देशांना जर आंबा निर्यात करायचा असेल तर आपल्याला करावी लागते. प्राथमिक प्रक्रियेमध्ये मगाशी आपण जसं ही आता ही 3 मिनिटाची उष्णजल प्रक्रिया आहे. 3 ते 4 मिनिटं ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसाठी ही प्रक्रिया आपल्याला बंधनकारक आहे. ह्याच्या पुढे आपण जी स्लाइड बघणार आहोत त्याच्यामध्ये जी 1 तासाची जी उष्णजल प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आपल्याला आधी एक डायरेक्टर ऑफ प्लांट प्रोटेक्शनचं सर्टिफिकेट असावं लागतं, त्याची मान्यता असावी लागते आणि फळाच्या वजनानुसार तुमची प्रक्रियेचा कालावधी ठरतो. सर्वसाधारण 500 ग्रॅमपेक्षा कमी फळाचं जेव्हा वजन असतं तेव्हा त्याच्यासाठी 48 डिग्री 60 मिनिटाची म्हणजे 1 तासाची प्रक्रिया आहे. तेच जर वजन 500 ग्रॅमपासून त्याच्या पुढे जास्त गेलं 750 ग्रॅमपर्यंत तर तुम्हाला 90 मिनिटाची प्रक्रिया करावी लागते, 75 मिनिटाची. आणि त्याच्याही पेक्षा जास्त वजन गेलं तर तुम्हाला 90 मिनिटाची प्रक्रिया करावी लागते. वजनानुसार तुमचे त्याचे निकष बदलतात. आणि युरोपीय देश असतील, सौदी अरेबिया असेल तर त्यांच्यासाठी ही प्रक्रिया आपल्याला करावी लागते. आता ही प्रक्रिया करत असताना आपण ही जी आहे फायटो इन्स्पेक्टरच्या उपस्थितीत हे सगळी जी प्रक्रिया असतात त्या केल्या जातात. बरं सर, उष्णजल प्रक्रियेबद्दल आपण सांगितलं. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे जे 2 देश आहेत या 2 देशांची ती मागणी आहे. परंतु उष्णजल प्रक्रियेप्रमाणेच उष्ण बाष्प ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया नेमकी काय आहे? उष्ण बाष्प प्रक्रिया ही काढणी पश्चात, मग आपण जे सगळ्या प्रक्रिया बघतो ते सगळ्या काढणी पश्चात प्रक्रिया आहे. आता ही जी उष्ण बाष्प प्रक्रिया आहे या उष्ण बाष्प प्रक्रियेमध्ये बाष्पाचा वापर करून फळाचं जे पल्पचं जे तापमान आहे ते 46.5 ते त्या कंट्रीने आहे थोडं चेंज होतं. 46 ते 48 मध्ये त्याचं व्हेरिएशन आहे. तेवढ्यापर्यंत ते नेलं जातं. तिथं गेल्यानंतर 20 मिनिटापर्यंत ते होल्ड केलं जातं. तो आंबा त्या टेम्परेचरला 20 मिनिटं आपण बघतोय त्याचा फोटो. ही ती सुविधा आहे आणि या सुविधेवर आपण 1.5 टनाची ही कपॅसिटी आहे त्याची, 1.5 टन पर बॅच. ही साधारण 4 तासामध्ये एक बॅच कंप्लीट होते आणि त्याच्यापैकी हॉट वॉटरची जी प्रक्रिया ती 20 मिनिटाची. अशा प्रकारची ती प्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये बाष्पाचा वापर करून पल्प टेम्परेचर आपण वरती नेतो आणि 20 मिनिटापर्यंत प्रोसेस झाल्यानंतर ते ग्रॅज्युअली थंड केलं जातं आणि नंतर ते पॅक करून एक्सपोर्ट केलं जातं. याच्या वेळेला फायटो इन्स्पेक्टर तिथे उपस्थित असतात. या सुविधेवरती तिथे आपण शीतगृह आहे, शीतीकरणची ही त्या ठिकाणी आपण फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून आंबा, कारण ज्यावेळेला आपण उष्ण बाष्पाने जेव्हा टेम्परेचर जास्त झालेलं असतं जरी कमी झालं तरी त्याचं तापमान आपल्याला कमी करावं लागतं. जर तापमान कमी केलं नाही तर त्याच्यात चाका नावाची विकृती येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यावी लागते आणि त्यामुळे या सगळ्या सुविधा आपण वाशी या ठिकाणी कार्यान्वित केलेल्या आहेत. आज निर्यातदार मोठ्या प्रमाणात या फॅसिलिटीचा वापर करत आहेत. आता या फॅसिलिटीच्या बद्दल सांगायचं झालं तर पणन मंडळाने ही फॅसिलिटी 1999-2000 मध्ये कार्यान्वित केलेली आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपण ज्या वेळेला जपान व्यतिरिक्त कोणाचीच व्यापारी ट्रीटमेंटची मागणी नव्हती तेव्हा आपण या सुविधेच्या मागे लागून ती सुविधा या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे. म्हणजे काळाची पावलं ओळखून ज्या सुविधा लागणार आहेत त्या सुविधा देश जेव्हा आपल्याला निर्यात खुली करतो त्यावेळेला पणन मंडळाने उपलब्ध करून दिली. ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे की आज आम्हाला बाकीच्या राज्यांकडे जावं लागत नाही, सगळ्या फॅसिलिटी आमच्या राज्यात उपलब्ध आहे. बरं, पण मगाशी तुम्ही आता उष्ण बाष्प प्रक्रिया जी आहे त्याबद्दल सविस्तर सांगितलं. ही जी सुविधा आहे ती आपल्या कोणकोणत्या केंद्रांमध्ये उपलब्ध आहे? उष्ण बाष्प प्रक्रिया आपण वाशीमध्ये कार्यान्वित केलेली. वाशीला जे भाजीपाला मार्केट आहे त्या भाजीपाला मार्केटचं निर्यात भवनमध्ये ही फॅसिलिटी उपलब्ध आहे आणि त्याची क्षमता 1.5 टनाची आहे. आणि कोणकोणत्या देशांना निर्यातीसाठी जेव्हा आपण आंबा पुरवतो तेव्हा या सुविधेची आवश्यकता असते? युरोपीय देशांना सुद्धा तुम्ही उष्णजल प्रक्रिया किंवा उष्ण बाष्प प्रक्रिया यातली कुठलीही एक सुविधा आपण वापरू शकतो. त्याच्याबरोबर जपान आहे, न्यूझीलंड आहे. जपानच्या बाबतीत एक अट आहे की जपानचा इन्स्पेक्टर इथे येतो. काही देशांच्या बाबतीत ते आपल्यावर इथे फॅसिलिटीवरती नुसतं
प्रोसेस करून आणि त्यांना त्यांचे कडक नाही. निकष आणि त्यांचे निकष निर्बंध अतिशय कडक आहेत. अमेरिकेच्या बाबतीत पण अमेरिकेचा इन्स्पेक्टर विकिरण सुविधेवरती असतो, त्याच्या उपस्थितीत ती प्रक्रिया केली जाते. तसंच जपानचा इन्स्पेक्टर असतो, साऊथ कोरियाचा इन्स्पेक्टर असतो. या दोघांच्या उपस्थितीत त्या त्या देशांच्या प्रोसेसशिवाय त्या देशाचा इन्स्पेक्टर त्या प्रक्रियेवरती उपलब्ध असतो आणि ती प्रक्रिया सगळी तो मॉनिटर करत असतो. बरोबर. आणि त्याच्या प्रेझेन्समध्येच ही आपल्याला प्रक्रिया केल्यानंतर फायटो आपल्याला इश्यू करता येतो. ओके. मंडळी, हापूस आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाची सुविधा केंद्र आणि विविध प्रक्रिया या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे हापूस आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाची सुविधा केंद्र आणि विविध प्रक्रिया. आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतात मिलिंद जोशी सर. सर, आंबा जेव्हा निर्यात करायचा म्हणतो तेव्हा त्याच्यावरती विविध प्रक्रिया केल्या जातात. त्या प्रक्रियांमध्ये उष्णजल प्रक्रिया असेल किंवा उष्ण बाष्प प्रक्रिया असेल, या संदर्भात आपण सांगितलं. या ज्या प्रक्रिया आहेत त्याप्रमाणेच कीडमुक्त आंबा किंवा रसायनांचा अंशमुक्त आंबा परदेशात जावा याकरता विकिरण प्रक्रिया ही देखील महत्वाची आहे. ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि ही सुविधा कुठे उपलब्ध आहे? अच्छा, विकिरण सुविधा ही सगळ्यात महत्वाची सुविधा पणन मंडळांनी वाशी या ठिकाणी कार्यान्वित केलेली. बरं. ज्यावेळेला 2008 मध्ये अमेरिकेची बाजारपेठ खुली झाली त्यावेळेला त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्हाला विकिरण प्रक्रिया करून आंबा आमच्या देशात पाठवा. या विषयाची स्लाइड आपण दाखवू शकतो प्रेक्षकांना. हो. त्याच्यामध्ये प्राथमिक प्रक्रिया केंद्रावरती जो आंबा असतो तो प्रोसेस झाल्यानंतर तिथनं गाडी सील करून ती विकिरण सुविधेवरती येते. बरं. आणि विकिरण सुविधेवरती आल्यानंतर तिथे प्रोसेस सुरू होते. या ठिकाणी कोबाल्ट 60 या किरणोत्सर्गी पदार्थाचा वापर करून आंब्यामधली जी कोयकीड असते ती कोयकीड त्याच्यामध्ये मारली जाते त्या किरणांच्या माध्यमातून. आणि हे पूर्णपणे आपल्याला प्रोटेक्टेड याच्यामध्ये करावं लागतं, कारण ते खूप घातक असू शकतं खुल्या याच्यामध्ये केलं तर. त्यामुळे आपल्याला त्याची पूर्ण बंदोबस्तात सगळी ही प्रक्रिया आपल्याला करावी लागते. आणि ही जी प्रक्रिया आहे ती आपण वाशी या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे. या विकिरणामध्ये किरणोत्सारी पदार्थांचा वापर केलेला आहे. बरं. किरणोत्सारी पदार्थांचा वापर केल्यामुळे ते घातक आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. बरं, पण हे विकिरण प्रक्रिया जी आहे या विकिरण प्रक्रियेचे फायदे नेमके काय आहे? मुळात पहिली जो फायदा आहे तो म्हणजे विकिरण केल्यामुळं कृषी मालाची साठवणूक क्षमता वाढते. म्हणजे टिकवण कालावधी ज्याला आपण म्हणू शकतो तो वाढतो. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामधले ज्या खाद्यपदार्थातले जे विषाणूजन्य बाबी असतात त्या समूळ नष्ट होतात. त्याच्यामध्ये कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव राहत नाही. कोयकीड तर पूर्णपणे मारली जाते. त्याच्यानंतर काही बुरशीजन्य किंवा तुमच्या बॅक्टेरियाचे काही असतील अंश तर ते त्याचाही नायनाट केला जातो. आणि ही मुळात थंड प्रक्रिया म्हणजे याच्यामध्ये फळाच्या तापमानात कुठे विशेष परिणाम होत नाही. त्यामुळे फळाच्या गुणवत्तेवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. आणि ही रसायनविरहित प्रक्रिया आहे, कारण किरणोत्सर्गी पदार्थांचा वापर करून ते एक्सरे सोडलेले असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं त्याचे अंश त्याच्यामध्ये राहत नाहीत. त्यामुळे सगळ्यात सेफ, खाण्याच्या दृष्टीने सगळ्यात सेफ असणारं ही प्रक्रिया आहे. आणि अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांनी या प्रक्रिया करणं आवश्यक आहे. मात्र यापूर्वी आपल्याला प्राथमिक जी प्रक्रिया केंद्र आहेत तिथून आंबा प्रक्रिया करून तो तिथनं गाडी सील करून ती गाडी या ठिकाणी येते. इथे आल्यानंतर त्याची तपासणी केली जाते. म्हणजे नुसतं आल्या लगेच घेतलं जात नाही. त्या ठिकाणी जो अमेरिकन इन्स्पेक्टर असतो त्या अमेरिकन इन्स्पेक्टरच्या माध्यमातून त्याचं सील बघितलं जातं, ते तपासली जातात. त्याचे जे बॉक्स आहेत ते सील तोडल्यावर सगळे बॉक्स खाली काढले जातात. थोडं थांबवतो, आपल्याला एक फोन येतोय. जयवंत कात्रे रत्नागिरीहून बोलतात. हॅलो. हा, नमस्कार. हा जयवंतजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की माझी स्वतःची हापूस आंब्याची 100 कलमं आहेत, परंतु परदेशी माझे मित्र बरेच आहेत, त्यांना इंडिव्हिज्युअली जर एक्सपोर्ट करायचं असेल तर काय सुविधा आहेत? कारण मागाशी साहेबांनी कंपनी सांगितलं तर पॅन नंबरवर ठीक आहे, माझा इंडिव्हिज्युअल पॅन नंबर असेल, पण जर व्यक्तीच्या परदेशी पाठवायचं असेल तर काय सुविधा आहे ते आम्हाला कळायला पाहिजे प्लीज. धन्यवाद, आपला प्रश्न कळला. काय सांगता येईल? नाही, व्यक्तिशः पाठवता येईल, पण त्याच्यामध्ये कोणत्या देशाला हा परत सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बरं. म्हणजे जर अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाला त्यांना पाठवायचं असेल तर त्यांना अशा प्रकारे व्यक्तिगतरित्या म्हणजे छोट्या प्रमाणात काही पाठवता येत नाही. तुम्हाला त्या ठिकाणी कमर्शियल शिपमेंटच कराव्या लागतात. दुबई सारख्या देशामध्ये तुम्ही व्यक्तिगतरित्या पाठवू शकता, पण ते शेवटी हे परवाने हे तुम्हाला असणे बंधनकारकच. बरं सर, मगाशी यांचा फोन येण्यापूर्वी तुम्ही बोलत होतात की विकिरण प्रक्रिया जी आहे ती विशिष्ट देशांसाठी आवश्यक आहे. बरोबर. हे कोणते देश आहेत? त्याच्यामध्ये अमेरिका आहे, अर्जेंटिना आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि मॉरिशस आहे. या 4 देशांसाठी आपल्याला ही विकिरण प्रक्रिया करावी लागते. आता ही जी प्रक्रिया आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला तुमचा आंबा आल्यानंतर त्याचं प्राथमिक
जे बॉक्स आलेले असतात त्यातनं रॅन्डम सॅम्पलिंग काढलं जातं आणि रॅन्डम सॅम्पलिंग काढून ते जे सॅम्पल आहेत ते पूर्ण चेक केले जातात. म्हणजे तुमचे आंबे अक्षरशः कापून त्यातल्या बाठीमध्ये कीड नाही ना ह्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं आणि त्यानंतरच तुमचा आंबा हा पुढच्या प्रक्रियेसाठी गेला जातो. त्याच्यामध्ये एक डोझीमीटर म्हणून एक मीटर असतो छोटासा, ते त्याला प्रत्येक बॉक्सला लावलेलं असतं आणि तुमच्या फळांनी ज्यावेळेला त्या प्रोसेसमधनं जातो तेव्हा किती डोस ॲब्सॉर्ब केलेला आहे, कारण किमान 400 ग्रेज एवढा डोस त्याला द्यावा लागतो आंब्याला. त्याच्यापेक्षा कमी डोस असेल तर चालत नाही. आणि ह्याचे जे आपण या डोझीमीटरवरती त्याचं रिडिंग येतं तुमचा कितीचा डोस त्या आंब्याला मिळालेला आहे. 400 ते 480 पर्यंत त्याचा ग्रेज चालतो. त्यामुळे ते जे डोझीमीटर्स असतात ते आपल्याला वर्षभर ठेवावे लागतात, की इथनं आंबा पाठवला आणि ते टाकून दिले असं नाही चालत. ते जी रेकॉर्ड्स आहेत ती आपल्याला वर्षभर ठेवावी लागतात पुढची शिपमेंट पुढच्या वर्षीच्या सीझन सुरू होण्यापर्यंत. आणि ते डोझीमीटर लावून ते आतमध्ये आंबे त्या पाठवले जातात. त्याचे काही फोटोग्राफ्सही आपल्याकडे आहेत, तेही आपल्याला बघता येतील. त्याच्यात डोझीमीटर लावून ते आंबे त्या याच्यामध्ये सोडले जातात. टोट म्हणतात त्याला. त्या एका टोटमध्ये वेगवेगळे बॉक्सेस बसतात. बॉक्सच्या साईजनुसार ते अवलंबून असतं. काही याच्यामध्ये 51 बसतात. बॉक्स साईज छोटा असेल, 3.5 किलोचा बॉक्स असेल तर 51 त्या टोटमध्ये बॉक्सेस प्रेक्षकांना स्लाइड दाखवू शकतो ही. हो, दाखवू शकतो. त्याच्यानंतर 4.5 किलोचा जर बॉक्स असेल तर 4.5 किलोचे 42 बॉक्स बसतात आणि जर अर्धा डझनचे बॉक्स असतील म्हणजे तर त्याच्यामध्ये साधारणपणे 102 बॉक्स बसतात. हो, स्लाइड दिसते. या स्लाइड्स आहेत जे एनपीबीचे ऑफिसर असतात किंवा इम्पोर्टर ह्याचे अमेरिकन इन्स्पेक्टर असतात ते त्यातनं रॅन्डम सॅम्पलिंग काढतांची स्लाइड आहे. तपासणीसाठी ते रॅन्डम बॉक्स काढले जातात आणि मग त्या बॉक्स काढून त्याच्यावरती ते कापून प्रत्येक त्या सॅम्पलमधले ठराविक आंबे कापून त्याची अक्षरशः कट करून 2 भाग बनवून कोईत पण काही नाही ना ह्याचीही तपासणी त्याच्यामध्ये केली जाते. ही तपासणी झाल्यानंतरच आपण पुढच्या प्रोसेससाठी आंबा पाठवतो. मग डोझीमीटर्स लावून ते आंबे आतमध्ये टोटमध्ये भरले जातात आणि ते टोट त्या सर्कलमधनं पुढे जातात. ते पुढे गेल्यानंतर त्याच्यामधनं कोबाल्ट 60चे रेज पास केले जातात आणि फळात जर आता हे आपण बघतोय कापलेले आंबे आहेत, हे कापून झालेले आंबेच आपण बॉक्समध्ये जे चांगले म्हणजे हे सॅम्पलचे टेस्ट केल्यानंतरच आपण आंबे प्रोसेसिंगसाठी घेतो. ह्याच्यामध्ये ते आपण बघतोय की डोझीमीटर लावलेलं आहे आणि ते आंबे त्या टोटमध्ये टाकलेले आहेत. त्या टोटमधनं ते आंबे पुढे जातात आणि त्याला रेस पास केले जातात आणि त्यातनं कोयकिडी मारली जाते. हे बघा, सोर्स त्याच्यात रोज रेज केलेला आहे, त्यातनं किरण पास केलेली आहेत आणि नंतर त्याची पूर्ण प्रक्रिया होऊन तो आंबा परत बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर हे बघा, बाहेर आंबे आले नंतर परत ते बाजूला काढले जातात आणि त्याचं मग रेकॉर्ड तयार केलं जातं. किती डोस मिळाला ह्याचं कॅल्क्युलेशन्स केलं जातात आणि जर डोस बरोबर असेल तर मग तो आंबा निर्यातीसाठी रेडी होतो. त्याच्यानंतर कंटेनर भरून तो कंटेनर एअर कंटेनर आपण विमानतळावरती पाठवतो. सगळी प्रक्रिया जी आहे ही मानव विरहित असते? नाही, ह्याच्यामध्ये एकदा आत गेली म्हणजे प्रोसेसमध्ये टोटमध्ये एकदा बॉक्स लोड केले की बॉक्स बाहेर येईपर्यंत सर्व प्रक्रिया ही मानव विरहित असते. बरं, ही जी विकिरण सुविधा प्रकल्प आहे किंवा प्रक्रिया आहे ही कुठे कुठे उपलब्ध आहे? आता सद्यस्थितीत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एकच सुविधा केंद्र उपस्थित आहे विकिरणचं, ते वाशीमध्ये आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला बेंगलोरमध्ये एक सुविधा केंद्र आहे, पण भारतातनं असणारं हे पहिलं सुविधा केंद्र आहे. तसंच आपल्याकडे कृषकची एक फॅसिलिटी आपण 2008 मध्ये ती भाड्याने घेतली होती आणि जी आपण याच्यासाठी वापरत होतो ती फॅसिलिटी आपल्याला उपलब्ध आहे. ऍक्च्युअली ती कांद्यासाठी ती फॅसिलिटी बीआरसीने तयार केलेली होती आणि ती फॅसिलिटी आपण आंब्यासाठी प्रमाणित करून आंब्यासाठी वापरली जात होती. सर, अगदी जाता जाता महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आपला आजचा हा कार्यक्रम बघतात त्या प्रेक्षकांसाठी किंवा आपल्या शेतकरी मंडळींसाठी ही हापूस आंब्याची जी निर्यात आहे आणि निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाची जी सुविधा केंद्र आहे त्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात, त्या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल? जाता जाता मी सगळ्यांना एक कळकळीची विनंती करेन की आज आपल्या राज्यामध्ये केशर असू दे किंवा हापूस असू दे, दोन्ही उत्तम, ज्याला एक्सपोर्टचं खूप मोठं मार्केट उपलब्ध आहे अशा प्रजाती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उत्पादित केल्या जातात. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक, आज जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जर आपल्याला आंबा पाठवायचा असेल तर त्या सर्व सुविधा आपल्याला महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. आज इतर राज्यांचा विचार केला, गुजरातचा विचार केला, कर्नाटकचा विचार केला किंवा अगदी युपीचा तुम्ही विचार केला तर अशा सुविधा त्या राज्यात कार्यान्वित नाहीत. त्या लोकांना आपल्याकडे येऊन प्रक्रिया करावी लागते. आज आपण एवढे हे आहोत की आपल्याला सुविधा या आपल्या राज्यामध्ये उपलब्ध आहेत. आपल्याला एअरपोर्ट जवळ या फॅसिलिटी उपलब्ध आहे. आज तुम्हाला विमान मार्गाने जायचं असू दे किंवा समुद्र मार्गाने पाठवायचं असू दे, या दोन्ही फॅसिलिटी, सगळ्या फॅसिलिटी आपल्यासाठी
या वाशी या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर या ज्या फॅसिलिटी आपल्याकडे निर्माण केलेल्या आहेत त्याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, स्वतः निर्यातीसाठी पुढे यावं. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आपल्या पाठीशी आहे. आम्ही त्याच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा वेगवेगळे घेत असतो, जेणेकरून शेतकऱ्याला प्रशिक्षित करावं आणि उत्पादकांनी आमच्या निर्यातदार बनावं. हीच आमची त्याच्या मागची भावना आहे आणि त्याच्यासाठी पणन मंडळ सत्वर शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांना कधीही त्यांनी अडचण असेल तर आम्ही त्याच्यासाठी मदतीसाठी तयार आहोत. देशभरातील कुठल्याही शेतकऱ्याला आपल्या आंब्याची जर निर्यात करायची असेल तर सुविधा केंद्रांची उपलब्धता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा आहेत. त्याच्यामध्ये सुविधा केंद्रांमध्ये विविध प्रकारच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या देखील उपलब्ध आहेत. त्याचा जरूर शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवावं असं आपल्याला म्हणता येईल. निश्चित. मंडळी, आपला कृषी दर्शन फोन इन लाईव्ह हा कार्यक्रम प्रत्येक गुरुवारी प्रसारित होत असतो. आता एक नजर पुढल्या गुरुवारच्या कार्यक्रमावरती. पुढल्या गुरुवारी म्हणजे 8 तारखेला आपल्या कार्यक्रमाचा विषय असणार आहे औषधी वनस्पती रोपवाटिका तंत्र आणि यामध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर दिगंबर मोकाट. हे आहेत प्रमुख संशोधक आणि विभागीय संचालक वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे इथून. आपल्या मनात काही प्रश्न असतील, आपले प्रश्न व्हॉट्सअपच्या माध्यमातून जरूर आम्हाला विचारा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9969023081 आणि आमचा ईमेल आयडी आहे ddmumbaikrisi@gmail.com. आपले प्रश्न व्हॉट्सअप करताना आणि ईमेल करताना आपलं नाव आणि पत्ता जरूर कळवा. आपला हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण जर पाहायचं असेल तर आपण फेसबुकच्या माध्यमातून पाहू शकता, यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता आणि आपलं ट्विटर हँडल आहे @DD सह्याद्री. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्या प्रेक्षकांना सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.